मंडळी, आपलं येवला पैठणीमध्ये स्वागत आहे. तर चला बघू इच्छिता काय म्हणजे त्याला, चला तुम्हाला दाखवू इच्छितो का येवला पैठणी साडी कशी तयार होती, काय तयार होती. आणि लोकांना प्रश्न पडत असन की येवला पैठणी साडी तयार कशी होती ते, तर आम्ही तुम्हाला दाखवतो आहे. तर तुम्ही बघू शकता आणि आम्हाला सपोर्ट करा. आम्ही तुम्हाला अशा नवीन नवीन व्हिडिओ कायम घेऊन येत राहू. तर बघा तुम्ही, युनिक पैठणी चालू आहे आपल्याकडे. तर अशी रेड बॉर्डर आहे प्लेनमध्ये आणि त्याला करवत येते आणि मध्ये गोल्डन येल्लो कलर आहे. गोल्डन पिवळा म्हणतात त्याला आमच्या भाषेत. तर गोल्डन पिवळा कलर असा आहे, चालू आहे, एकदम मस्त असा रापचिक दिसू राहिला. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता का आपली साडी कशी तयार होती. आणि पूर्ण प्रकारे असं हाताचं काम आहे, त्यामुळं काय विषय एकदम गंभीर आहे. लोकांना वाटतं का मशिनरी वगैरे. बघू शकता किती सुंदर अशी बॉर्डर दिसू राहिली या कलरमध्ये. हे बा थांबा, अरे ब्लर झालं, 1 मिनिट. हां हे बा बघू शकता मी किती सुंदर अशी या कलरमध्ये बॉर्डर दिसते. आणि आपले आकाश भाऊ ती साडी काढते, तर त्यामुळं मी तुम्हाला दाखवू इच्छितो. तर याच्यावर असा एकदम सुंदर असा पल्लू येणार आहे. तर ह्या पल्लूची व्हिडिओ पण मी तुम्हाला टाकन, या साडीवरच्या पल्लूची. तर तुम्ही ह्या साडीवरचा पल्लू बघून एकदम म्हणजे असे खुश व्हाल का वा काय पल्लू आहे. आणि त्या पल्लूलाच बनवायला कमसे कम 6 महिने लागणार आहे या साडीच्या. तर बघू शकता तुम्ही. आकाश भाऊ कसं वाटतं तुम्हाला काम करून. सकाळी आकाश भाऊ आपले 5 वाजता येते कामावर. सकाळी आकाश भाऊ आपले 5 वाजता येते. आणि आता तुम्ही टायमिंग बघू शकता, क्लायमॅक्स कसा झालेला आहे. 7 वाजलेले संध्याकाळचे. सकाळी 5 ते ना 7 आकाश भाऊ कामावर बसत्या. दुपारी अर्धा 1 तासाची जेवणाची सुट्टी होती आमची आणि परत आम्ही कामावर बसतो. तर इकडं असं बघू शकता तुम्ही, पाऊस चालू आहे थोडाफार. म्हणजे 5 वाजेपासून पाऊस चालू आहे आमच्याकडं, तर अजून बंद नाही झाला. तर असं पूर्णपणे हे हाताचं काम आहे. बघू शकता तुम्ही. या म्हणजे एक एक धागा हा हे जमा केला जातो, तेव्हा अशी की ही साडी तयार होती. जमा केला जातो का? हां जमा केला जातो. मग जमाच सांगावं लागेल त्यांना जमा केल्यावरच लोकांना कळन. अशा प्रकारे आपली साडी तयार होते एक एक धाग्याने आणि सुंदर अशा प्रकारे पूर्ण काम हाताचं. तर तुम्ही बघू शकता वरती पण मशनी वगैरे काहीच नाही, फक्त असा छोटासा फॅन लावलेला आहे आपण, गरम होतं म्हणून. बघू शकता कुठल्याही प्रकारची मशीन नाही आपल्या हँडलूममध्ये. तर पूर्ण प्रकारे हाताचं काम आहे. हे पावड्या आहे खालच्या, जेणे हे अशी पावडी चेंज होती. तुम्हाला दाखवतो मी. हे खालीवर होतो, याला प्याला म्हणतो आम्ही. तुम्हाला नाही कळणार तर प्याला म्हणजे काय. हे बा आता चेंज होईल, दिसलं का. हे चेंज झाली, ही खालची पावडी दाबली का मग हे चेंज होतं. तर अशा प्रकारे आपली साडी तयार होती. तर बघू शकता किती असा सुंदर असा कलर आहे हा. त्याला मल्टी कलर म्हणते. याला मल्टी कलर म्हणते. तुम्ही बघू शकता हा कलर तुम्हाला कोणाकडे बघायला नाही भेटणार. आपले समीर भाऊ, स्वतः समीर भाऊ काढून राहिले आपले. बघू शकता तुम्ही किती असं नाजूक असं काम असतं आणि पूर्ण एकदम मेहनतीचं काम आहे. तर तुम्हाला काय सांगू आता. बघू शकता अशा प्रकारे आपलं काम चालतं. ट्रिपल मुनिया बॉर्डर येते आपल्या याची. ही मुनिया येते अशी. हा दुपट्टा चालू आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क करा, आम्ही तुम्हाला चांगल्या रिजनेबल रेटमध्ये देऊ. हे आमचे मंगेश भाऊ. बघू शकता पल्लू वर्क चालू आहे आणि सुंदर असे फ्लावर वर्क चालू आहे. कलर भरतोय आम्ही.
बघा तुम्ही बघा, सकाळपासून आमचं फक्त एवढं काम झालेलं आहे. सकाळी माणूस आमचा 7 वाजता आलता, तर फक्त 1 इंच काम झालं आज. बघू शकता एवढं सकाळपासून काम झालं. तर किती अशी मेहनत लागते आमच्या कामामध्ये तुम्ही बघू शकता. तुम्हाला कळलं पाहिजे एवढी मेहनतीचं काम आहे. आम्हाला सपोर्ट करा तुम्ही. अशाच तुम्हाला आम्ही नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ बघण्यासाठी. पण आपल्या बघा किती अशा सुंदर अशा प्रकारे आपली साडी तयार होते. तुम्ही आम्हाला असा भरभरून पटापट सपोर्ट करा, पटापट आम्हाला सबस्क्राईब करा आणि चांगल्या चांगल्या प्रकारच्या साड्या आम्ही तुम्हाला दाखवू आणि होलसेल प्राईजमध्ये तुम्हाला देऊ आम्ही. तर आमच्याकडून तुम्ही घ्या. आमचं असं काय म्हणते त्याला, घ्यायला काय म्हणत्या, आमच्याकडून घ्या, तुम्हाला आम्ही होलसेल प्राईजमध्ये देऊ. आणि ही साडी अशी एकदम सुंदर प्रकारची आहे. तर तुम्हाला ही साडी कोणाकडेच बघायला नाही भेटणार. तर ही पहिल्यांदा साडी तयार होती आहे, ऑल ओव्हरची साडी आहे. या साडीचा मी तुम्हाला आहे ना हे चेंज करताना दाखवण का कशी प्रकारे तयार होती आहे. अरे म्हणजे हे पेपर आहे हा ऑल ओव्हरचा, तर तो म्हणजे साडीचा पेपर आहे हा डिझाईनचा. हा झाल्यानंतर हा दुसऱ्या टायमाला बदलला जाईल, त्यावेळेस मी तुम्हाला दाखवण का साडीमध्ये किती सुंदर अशा प्रकारे काम केलेलं आहे दादाने आपल्या. आणि किती म्हणजे अशी अलगच प्रकारची साडी आहे का ही कोणाकडे तुम्हाला भेटणार नाही बघायला. तेव्हा मी तुम्हाला दाखवून तेव्हा कळन वाव किती सुंदर अशी साडी ही. आणि काम पण बघू शकता किती सुंदर प्रकारे चालू आहे असं. तर आज सकाळपासून एवढं काम झालेलं आहे आपलं. तर बघू शकता हा भाऊ सकाळी ना 5 वाजता आला होता. सकाळी 5 वाजता आला होता. तर 5 वाजेपासून एवढं काम झालेलं आहे आपलं. तर असं एकदम मेहनतीचं काम आहे. त्यामुळं तुम्ही बघू शकता का पूर्णपणे हाताने केले जातं. हे कुठल्याही प्रकारच्या मशिनीचा उपयोग होत नाही या कामामध्ये. आणि तुम्हाला वाटत असेल का मशिनरी वगैरे अशी प्रकारे साडी पैठण साडी तयार होती, तर असं कुठंही काम नाही आहे आपल्याकडं मशिनीचं. तर आपल्याकडं फक्त हँडलूम म्हणजे हातानेच साड्या तयार होत्या. तुम्हाला प्रत्येक साडीची मी अपडेट देईन. तुम्ही मला सांगा, कळवा तुम्हाला कुठली साडी बघायची आहे. तुम्हाला ही ऑल ओव्हरची साडी बघायची असेल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला पूर्ण प्रोसेसिंग दाखवून कशी साडी तयार होते, किती दिवसात तयार होते, पूर्णपणे मी व्हिडिओच्या अपडेट देईन तुम्हाला. तर बघू शकता इकडून एक पडतन काढायला भाऊला किती वेळ लागतो. तर याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की साडी किती म्हणजे किती मेहनत लागते बनवायला आणि किती टाईम लागतो. बघू शकता किती भारी असं काम चालू आहे आपलं. जसं पेपरवर डिझाईन राहते तशाच प्रकारे हाताने तयार केली जाते ती. बघू शकता किती सुंदर असे कलर भरलेले आहे भाऊने. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या साड्या तयार होतात पैठणी साडी. तर खूप अशी मेहनत लागते. आणि नवीन नवीन अशा व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुम्हाला कुठली साडी बघायची आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही त्या साडीचे तुम्हाला पूर्णपणे प्रोसेसिंग दाखवून कशी तयार होती, काय तयार होती, किती दिवस लागत्या, काय लागत्या, हे सर्व आम्ही तुम्हाला सांगू साडीमध्ये. तर तुम्ही नक्की आम्हाला सबस्क्राईब करा आणि पटापट आमचे सबस्क्रायबर असे वाढायला पाहिजे असं आम्हाला सपोर्ट करा भरभरून. तर तेव्हा आम्हाला मजा येईन असे व्हिडिओ काढायला. आम्हाला पण आनंद होईल का आमचे सबस्क्रायबर वाढू राहिले. गरीबाचे गरीब आम्हाला आमच्या काय म्हणते त्याला काहीतरी म्हणते आम्हाला नाही माहिती. आमच्यासारख्या गरीब माणसाला तुम्ही सपोर्ट करा म्हणजे आम्ही थोडेफार पुढं जाऊ.
तेवढीच आमची मदत होईल. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय मंडळी, नमस्कार.